तालुका जिल्हा परभणी. हा केळीचा प्लॉट आहे. याची व्हरायटी आहे G9 आणि ह्याची लागवड आहे 5x5. तर भाई आपल्याला ग्रीन पॅन्ट कंपनीचं हे प्रीमियम आणि ST ड्रिचिंग करायला दिलं होतं. हो. आज केळी लागवड करून आज 10 नोव्हेंबर 2024 आहे. हो. आणि ही लागवड करून 25वा दिवस चालू आहे आज. 25वा दिवस. तर हे ड्रिचिंग करून किती दिवस झाले? ड्रिचिंग करून 10 ते 12 दिवस झाले. 12 दिवस झाले. तर आणि आज ह्यांनी जे केमिकल DAP आहे त्या केमिकल DAP मध्ये भूमी पॉवरच्या 2 बॅग टाकून, कारण ही झाडं सगळी 24ची आहेत, 2 बॅग टाकून आता हे खत घालणं चालू आहे दाणेदार. तर हे 12 दिवसापूर्वी हे जे प्रीमियम आणि STचा ड्रिचिंग केले त्याचा फायदा काय झाला सांगा? हे टाकण्याच्या अगोदर झाडं काय होते? तेवढी अशी क्वालिटी राखी नाही गेली ना, कलर एक आणि हाईट होईन वाढ नाही गेली. हाईट व्यवस्थित नव्हती, इन बॅलन्स ग्रोथ होती, वाढ अशी बरोबर एक समान नव्हती. आणि आता समान झाली, एक समान आहे. आणि पूर्ण प्लॉट असा कळा आहे एकदम, म्हणजे त्याची वाढ जोमानं चालू आहे अशी अवस्था सुरू झालेली आहे ना. मुळामध्ये मुळा भरपूर वाढलेला, मुळाची पण वाढ झाली. आता त्यांनी खत घालत असताना काय काय मुळा नाही बघितलं नाही, असे लांब चांगले लांब मुळाची वाढ पण चांगली झाली आहे ना. बरं, तुम्ही जे पहिल्यांदा सुरुवातीला ड्रिचिंग केले ह्याचा तुम्हाला बेनिफिट? बरं, तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट अगोदर कोणत्या पिकाला वापरलेत? सोयाबीनला, हरभऱ्याला. बरं, यावर्षी कापसाला वापरले. कधीपासून वापरता तुम्ही? मागच्या वर्षी सोयाबीन पासून. महाराज हो, 2 वर्ष वापरतो. रिझल्ट नंबर 1.